हॅलो शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदका भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम नाही एका जनार्दनी शिव निवारी कवी काळाचे भेद वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम विठ्ठल आज आपल्या श्री क्षेत्र आंदोरी गावामध्ये महाशिवरात्री निमित्त चालू असलेला हा सोहळा आणि या सोहळ्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आले ही मी माझे परमभाग्य समजते. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अहो महाराज ज्या भगवंतामुळे तुमचं आमचं अस्तित्व आहे ना अख्ख्या विश्वाचा मालक जो भगवंत आहे कटेवर उभा राहून विटेवर उभा राहून कटेवर ज्याचे हात आहेत अशा पंढरीच्या पांडुरंगाला घ्या नमन करूया. पंढरीच्या देवराया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया दंडवत तुमचे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाला नमन झाल्यानंतर अवघ्या विश्वाची माऊली ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा मान गंतलीला योगाला तृप्त करण्यासाठी चांगदेव 65 अमृत अनुभवलीला आणि तुमच्या आमच्या सामान्य लोकांसाठी हरिपाठ लिहिला. किती मती मंद मुलगा त्या आनंदी सारख्या महान क्षेत्रात जाऊ द्या त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही अशा माझ्या समाधीत असणाऱ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा जे की 15व्या दिवशी पंढरी आणि 30व्या दिवशी आळंदी त्यांच्या नित्य नेम वारे चालू असतात अशा एकदा माझ्या वारकऱ्यांना नमन करूया. मस्त कहे पायावरी मस्त कहे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो लंकापूर भूमी
जिथे ज्ञान पावीत झाले मी. तुम्ही म्हणताल आम्हाला वाटलं महाराज तुम्ही कीर्तन सांगणारे, पण आल्यापासून नसते ह्याला नमन करून त्याला नमन करू चालले. मला सुद्धा असंच वाटायचं जेव्हा मी तिथं होते तेव्हा. जेव्हा का मी इथं आले तेव्हा मला समजलं की आपण ज्या देवदेवतांना नमन करतो ना त्यांना आपण आमंत्रित करतो की आमच्या श्री क्षेत्र अंधोरी गावामध्ये महाशिवरात्री निमित्त कीर्तन रूपी सेवा झाली आहे, तर तुम्ही त्या कीर्तन रूपी सेवेला या असे आपण त्यांना आव्हान करतो. आणि ते सूक्ष्म रूपाने आपल्या या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित असतात. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात अभंगातून? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आपले शिवशंकर भोळे आहेत, त्यांना जर आपण प्राप्त करायचं म्हणलं ना तर ते चुटकीसरशी प्राप्त होतात. जसं की एखाद्या फुलाला चुरगळणं जेवढं अवघड आहे ना तेवढं शिवशंकरांना प्राप्त करणं सोपं आहे. पुढे जाऊन एकनाथ महाराज म्हणतात, वाचे वदता शिव नाम तयाने बाधे क्रोध काम. आपण जर आपल्या वाणीने त्या शिवशंकरांचं सतत नामस्मरण केलं, सतत स्मरण केलं तर वाचे वदता शिव नाम तयाने बाधे क्रोध काम. त्याला काम क्रोध लोभ मत्सर काहीच लाभत नाही, त्याला सगळं नष्ट होऊन जातो. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आणि या 4ही पुरुषार्थात शिवशंकरांना नव्हते. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी कवी काळाचे भेद. एका जनार्दनी शिव, शिवांचं नाव घेताच कवी काळाचे भेद नाहीसे होतात, नष्ट होतात. असा झाला 4 चरणाचा सरळ सरळ अभंग. आता कीर्तनाला पूर्वनाम द्यायला काही हरकत. विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम तयाने बाधे क्रोध काम. दृष्टांत सांगायचं झालं तर एक दाम्पत्य होतं आपल्या अंधोरी गावामध्ये. गावासारखंच गाव होतं, त्यात एक दाम्पत्य राहत होतं आणि त्या आईचं नाव होतं की चांगुना आणि वडिलांचं नाव होतं श्री आडराज. त्यांना एक मुलगा होत नव्हता, त्यांना मुलंच होत नव्हती, म्हणून ते आपल्या निस्सीम भक्तीने शिवशंकरांची सतत भक्ती करायचे. शिवशंकरांना सतत नतमस्तक व्हायचे आणि शिवशंकरांना नवस बोलायचे. आजकालच्या महिला पण बोलतात ना नवस, मला मुलगा होऊ दे, मला नातू होऊ दे. तसंच ते चांगुना मातेने शिवशंकरांना नवस केला की मला मुलगा होऊ दे, मी तुझी निस्सीम भक्ती करेल, तू म्हणशील ते करायला तयार आहे. आणि काही दिवसानंतर चांगुना मातेला गर्भधारणा होतात आणि गर्भधारणाच्या झाल्यानंतर तिला मुलगा होतो. त्या मुलाचं नाव चिलिया असं ठेवलं जातं. 4-5 वर्ष ओलडून गेले आणि त्या मुलगा मोठा झाला, गोंडस असा मुलगा. आणि त्यांच्या घरची परंपरा होती, एकही माणूस भिक्षुक आपल्या दारादाराला उपाशी गेला नाही पाहिजे. आजकालच्या महिला मंडळ पुढे एखादा भिक्षुक दिसला की आतूनच कडी लावून घेतात. अंधोरी गावच्या नसत्याला बरं का दुसऱ्या गावच्या असताना तर म्हणताला महाराज आम्हाला म्हणून बोलतात. तसं ती भिक्षुकाची परंपरा होती की कोणताही मुलगा आला तर उपाशी पोटी गेला नाही पाहिजे, कोणताही भिकारी आला तरी उपाशी पोटी गेला नाही पाहिजे. त्याला काहीतरी थोडं वंदळभर द्रव्यदान तरी दिलं पाहिजे. तसं शिवशंकर एका साधूचे रूप घेऊन त्या चांगुना मातेच्या घरी परीक्षा घेण्यासाठी आले. परीक्षा घेण्यासाठी आले त्या बरं का. जशी सावता महाराजांची परीक्षा माझ्या भगवंताने घेतली तशी शिवशंकर त्या चिलिया बाळाच्या घरी त्याच्या मातेची, त्याच्या वडिलांची परीक्षा घेण्यासाठी आलते. आणि परीक्षा घेण्यासाठी आल्यानंतर त्या सर्व गावातून त्यांनी ओंजळभर भरून धान्य द्रव्यदान घेतलं. आणि चिलिया बाळाच्या घरी आल्यानंतर ते म्हणतात, मला द्रव्य नको, मला कुठलं धान्य नको, मला काय पाहिजे तर मला भोजन पाहिजे आणि तीही मांस असणारं भोजन पाहिजे. तेव्हा ते वारकरी घराणं होतं. तेव्हा ती चांगुना माता आणि श्री राजा म्हणली, आमच्या घरात कधीच मांसाहार शिजवला जात नाही, आमच्या घरी मांसाहार म्हणजे काय माहीत नसतो, मग आम्ही कसं तुम्हाला मांस जेवायला देऊ. ते म्हणले, मी शिवशंकरांचे भक्त आहे, मी नाराज गेला तुम्हाला चालेल का?
तर त्यांच्या घरून एकही भिक्षुक नाराज नव्हता गेला. ते म्हणाले नको, तुम्ही जाऊ नका, तुम्ही म्हणताल ते कराय आम्ही तयार आहे. त्यांनी सगळं शिवशंकरांसारखा त्यांचा वेश केला होता. साक्षात शिवशंकरच होते ना महाराज. आणि नंतर ते म्हणतात की मला तुमच्या या गोंडस मुलातच मास पाहिजे. काय काय त्या आई वडिलांना वाटलं असेल, आजकालच्यांनी बाहेर काढलं असतं घरातून, म्हणले असते काही तुम्ही मागता. पण त्या श्रीयाराजाची एवढी निस्सीम भक्ती, त्या सांगुना मातेची एवढी निस्सीम भक्ती, ते म्हणाले आम्ही द्यायला तयार आहे. विचार केला त्यांनी, आतल्या खोलीत जाऊन जर असं बोलले आणि म्हणले तयार आहे. नंतर त्यांनी आपल्या मुलाचा शिरच्छेद केला, झाडाच्या वेगळं मुंडकं केलं. आणि त्या मातेला कसं वाटलं असेल आपल्या मुलाचा शिरच्छेद करताना, विचार करा माता माऊली. नंतर त्या श्रीयार राजा म्हणतो की वरचा चेहरा आपल्या मुलाचा आपल्याला रोज बघण्यासाठी राहू दे. ती माता सुद्धा म्हणते वरचा चेहरा राहू दे. सर्व भाग शिजवतात आणि शिजवल्यानंतर ताटात वाढणार तेव्हा इकडून शिवशंकर आवाज देतात, झालं का ताट तयार, मी खालचा भाग नाही खाणार, मला तुमच्या त्या मुलाच्या चेहऱ्याचाच भाग खायचा आहे, ताट शिजून पाहिजे. नंतर ते म्हणतात आमच्या मुलाचा चेहरा तरी आम्हाला बघण्यासाठी राहू द्या. तेव्हा शिवशंकर म्हणतात नाही, मला ताच भाग खायचा आहे. आणि त्या कसा तुम्ही माझ्या पुढे यायचं, उखळामध्ये ते कुटायत असताना तुमच्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा पाण्याचं नको, तुमच्या चेहऱ्यावरती फक्त स्मित हास्य पाहिजे. नंतर शिवशंकर असे म्हणल्यानंतर ती माता माऊली, ती वडील आपल्या काळजावर ताबा ठेवतात, आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाचा चेहरा उखळीत कुटतात. काय पाणी झालं असं त्या आई वडिलांच्या काळजाचं. विचार करा माता माऊली, आपल्या मुलाला जरी ठेच जरी लागली ना तरी आपल्या डोळ्यात ठपकन पाणी येतं. त्या आईचं किती हाल झाला असतील. आणि त्यानंतर ते मुलगा त्या उकळीत कुटल्यानंतर ती आई शिजवायला नेते, शिजवून आणते. तेव्हा शिवशंकर म्हणतात 4 ताटं करा. त्यांना वाटलं कोण देवदेवच येणार असतील म्हणून 4 ताटं करायला होत असतील. पण 4 ताटं केल्यानंतर शिवशंकर म्हणाले की आता तुम्ही दोघं सुद्धा दाम्पत्य त्या ताटावर जेवाय बसा. तेव्हा ते म्हणाले आमच्या मुलाचं मांस आम्हीच खायचं. ते म्हणाले मी जाऊ का बाहेर. ते म्हणाले नको. ते दाम्पत्य जेवायला बसलं. आणि नंतर शिवशंकर त्यांनी वदनी कवळ घेणारच तर शिवशंकर म्हणतात की तुमच्या त्या मुलाला आवाज द्या. ती आई म्हणते की माझ्या मुलाला आवाज कसा देऊ, ज्या मुलाचं मांस खातोय त्या मुलगा जिवंत आहे का बघा बरं. तुम्हीच त्याला मांस, तुम्हीच त्याला शिरच्छेद करायला लावला. तेव्हा शिवशंकर म्हणतात मी तुम्हाला म्हणतोय ना आवाज द्या. तेव्हा मग ती आई डगमगत चिलिया असा आवाज देते. ती म्हणते असं नाही आवाज द्यायचा. शिवशंकर म्हणतात असं नाही आवाज द्यायचा, प्रेमाने निर्मळ मनाने आवाज द्यायचा. ती आई आवाज देते चिलिया. नंतर त्यांचा मुलगा येतो. ती आई त्या मुलाला घट्ट मिठी मारते. निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा तो धर्म. जसा शबरी मातेचा भाव माझ्या श्रीकृष्णांवर होता तसा भाव त्या चिलिया बाळाच्या आई वडिलांचा होता. म्हणून त्यांनी शिवशंकरांकरता काही केलं. तसं मलाही आज दिसतंय की अंदोरी गावकरांना शिवशंकरांबद्दल खरेच भक्ती आहे. त्यांनी 2 महिन्याच्या पूर्वी एवढं मोठं मंदिर स्थापित केलं. खरंच तुमची शिवशंकरावरती देवांवरती श्रद्धा आहे, याचा आनंद आहे. शिवशंकर इतके भोळे आहेत की भक्तांना लगेच प्राप्त होतात. आपण त्यांची सतत सेवा केली पाहिजे. आपला निस्सीम भाव त्यांच्या चरणी असला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरी, ऐसा मनी जो जो धरती भाव तो तो पुढा पुढा लागे तया देव, आणि धिदली यांचा निर्वाह तो हिमेची करी.
माझ्या त्यांनी ज्या भक्तांचा भाव आहे ना त्यांचा मी उदारनिर्वाह करण्यासाठी तयार आहे. सर्व देव देवस्थ आपल्याला म्हणतात. मग आपण आपलाच एक देव करून घ्यायचा. आपल्या चित्तात एकाच देवाचं नामस्मरण करायचं. आपला तो एका देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोये. आपला एक देव करून घ्यायचा. मग त्या चिल्या बाळाच्या आई वडिलांची परीक्षा शिवशंकरांनी घेतली आणि ते चिल्या बाळाच्या आई वडिलांची निस्सीम भाव पाहून शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी शिवशंकराच्या वेशात आले. म्हणाले मीच ते शिवशंकर. तेव्हा किती आनंद झाला असेल त्या माता माऊलींना. तर किती मातेला आनंद झाला असेल. तेव्हा शिवशंकर म्हणतात तुमची निस्सीम भक्ती पाहून मी तुमच्यावर प्रसन्न झालो. तुम्हाला तथास्तु असे म्हणून शिवशंकर निघून जातात. विठ्ठल विठ्ठल. पुढे जाऊन सांगायचं झाला तर एक धनगरांचा मुलगा होता. धनगर मुलगा होता. खूप देवाची भक्ती करत होता. त्याची निस्सीम भक्ती देवाच्या चरणी होती. तो देवाला रोज सकाळचा पाणी व्हायचा. त्याच्याकडे कमंडूल वगैरे काहीच नव्हता. गरीब मुलगा होता. भिक्षा मागूनच खायचा. आणि तो काय करायचा नदीवरती जायचा. ओंजळीत पाणी आणायचं म्हणलं तर ओंजळीतलं पाणी सांडायचं मंदिरापर्यंत येईपर्यंत. पण तो काय करायचा मग आपल्या वाणी स्वच्छ धुवायचा. आपले मुख स्वच्छ धुवायचा. त्या मुखामध्ये पाणी घ्यायचा आणि शिवशंकरांच्या पिंडीवर आल्यावर त्याचा अभिषेक शिवशंकरांना घालायचा. असेच किती दिवस चालू होते. आणि आली ती पवित्र महाशिवरात्र. आणि महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या गावचा मोठा राज्याचा राजा, त्या गावचा सरपंच, त्याचा अभिषेक त्या दिवशी सकाळी चालला होता. 6 वाजता अभिषेक चालला होता. आणि त्या मुलगा तोंडात पाणी घेऊन त्या मंदिराच्या दारवाजापाशी येतो. राजा आणि राजाची पत्नी मोठा अभिषेक करत होती. बाहेर त्यांची सैनिक तिथे रक्षक करत होती. आणि रक्षण करत असताना ती मुलगा येतो आणि म्हणतो मला आज जाऊ द्या. त्याला तर बोलता येत नव्हतं महाराज. तो खानाखुना करून बोलतो की मला आज जाऊ द्या. ते सैनिक काही जाऊन देत नाही. ते मात्र आमच्या साहेबांची पूजा चालली, आमच्या साहेबांची पूजा चालली असे म्हणल्यानंतर तो मुलगा आपला शांत बसतो. आणि आकाशगमन करत असताना शंकर आणि शंकरांची पत्नी कोण हो महिला म्हणते हाय म्हणजे शंकरांची पत्नी पार्वती माता. आणि पार्वती माता आणि शिवशंकर आकाशगमन करत असताना मंदिराच्या शिखरावरती येतात. आणि मंदिराच्या शिखरावरती आल्यानंतर पार्वती माता हळूच शंकरांना म्हणती की शिवशंकर तुमचा भक्त एवढा राज्याचा राजा तुमची सेवा बघा किती निस्सीम करतोय. तुम्हाला दह्याची तुपाची सर्वांची आंघोळ घालतोय. किती मोठा त्याचा अभिषेक चाललाय. तेव्हा शिवशंकर म्हणतात अगं हे तर काहीच नाही. हे तरी वर्षातून एकदा आहे. पण माझा एक असा निस्सीम भक्त आहे तो मला वर्षभर पाणी वाहतो. तुला बघायचंय का. तेव्हा पार्वती माता म्हणतात हा मला बघायचंय. तेव्हा माझे शिवशंकर वायुदेवांना आव्हान करतात. वारा वादळ भवरा सोडतात. एखाद्या भवऱ्याला आपण थांबवू शकत नाही. ते मंदिर डगमगत असतं. जुनं झालेलं असतं ते महाराज मंदिर. ते मंदिर डगमगत असताना ती पत्नी ती राजा त्याची पत्नी आणि सैनिक सगळे पळत सुटतात. आणि पळत सुटल्याच्या नंतर तो धनगर नावाचा मुलगा त्या मंदिरात येतो आणि शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक घालून शिवशंकरांच्या पिंडीला मिठी मारतो. आणि मिठी मारल्याच्या नंतर तो म्हणतो हे मंदिर जर खाली पडले तर माझं होईल काय. असं नाही म्हणत माता मौलींना ते. तो म्हणतो हे मंदिर जर खाली पडलं तर माझ्या शिवशंकरांच्या पिंडीचं होईल काय. एवढा निस्सीम भाव एवढा निस्सीम श्रद्धा त्यांची त्या शिवशंकरांवर होती. तशी आपली पण पाहिजे महाराज. आपण पण देवाच्या चरणी भाव ठेवला पाहिजे. सतत त्या देवाचे नामस्मरण केले पाहिजे. कारण शिवशंकर इतके भोळे आहेत की आपण त्यांच्या चरणी भाव ठेवला तर ते आपल्याला चुटकी सरशी प्राप्त होतात. म्हणून आपण शिवशंकरांच्या चरणी भाव ठेवला पाहिजे. कारण शिवशंकर भोळे आहेत म्हणून त्याचा अभंग प्रथम शिव भोळा चक्रवर्ती 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 याचे पाय माझ्याची याचे पाय माझ्याची
वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम साचे पार साचे पार वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम. एक चरणाचा भावार्थ झाला. आता दुसऱ्या चरणाकडे वळूया. पुढे जाऊन तुकोबारा एकनाथ महाराज सांगतात वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम. आपण जर आपल्या वाणीने त्या शिवशंकराचं सतत नमन केलं, त्या शिवशंकरानं सतत नामस्मरण केलं तर शिवशंकर आपल्याला प्राप्त होतात. असं कोण आहे की त्यांना शिवशंकर प्राप्त झाले? भस्मासूर. माहिती का भस्मासूर? तर त्या भस्मासूर होता एक भस्मासूर नावाचा व्यक्ती होता. तो शिवशंकरांची निस्सीम भावाने भक्ती करायचा. शिवशंकरांना सतत पाणी व्हायचा, सतत बेलाचा हार करायचा, सतत त्याची श्रद्धा शिवशंकरांवर होती. तो फक्त एकच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढंच त्याच्या तोंडात मंत्र होता. आणि तो रोज शिवशंकरांची भक्ती करत असताना असेच कित्येक दिवस लोटून जातात आणि त्याचे शिवशंकर त्याला प्राप्त होतात. आणि शिवशंकर प्राप्त होतात आणि शिवशंकर म्हणतात तुला काय पाहिजे? तेव्हा तो भस्मासूर म्हणतो की मला एवढं ताकद द्या की मी ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती हात ठेवेल ना तो व्यक्ती भस्म होऊन जाईल. का तर तो भस्मासूर त्याकडं आपल्यासारखाही नव्हता, भस्म नव्हता. तो रोज एका तरी माणसाचा मृत्यू होत होता त्याच्या गावात. तो स्मशानभूमीत जायचा, राग घ्यायचा, कपाळाला लावायचा आणि येऊन त्या शंकराच्या पिंडीला सुद्धा लावायचा. म्हणून तो म्हणला की मला त्या ह्याच्यापर्यंत स्मशानभूमीपर्यंत न जाता मी ज्या माणसांच्या डोक्यावरती हात ठेवेल ते माणूस भस्म झालं पाहिजे. आणि असेच किती दिवस उलटून जातात. तो त्याला ही भेटला, तेवढी ताकद भेटली त्याला. शिवशंकरांनी तथास्तु म्हणून गेले, त्याला तेव्हा आशीर्वाद दिला आणि त्याला तो प्राप्त झाला. आणि कित्येक दिवस उलटून गेल्याच्या नंतर शिवशंकर असेच आकाशगमन करत होते आणि तो भस्मासूर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवायचा. त्याला रोज सकाळचा एक व्यक्तीची दिसायचा, त्या डोक्यावरती हात ठेवायचा आणि तो व्यक्ती भस्म होऊन जायचा. त्याचा भस्म घ्यायचा, आपल्या कपाळाला लावायचा आणि शिवशंकरांच्या पिंडीला नेऊन लावायचा. किती दिवस उलटून गेले. नंतर त्याला विष्णुदेव भेटायला आले. विष्णुदेव म्हणले अरे तू इथं का बसलाय बिन लग्नाचा? भस्मासूर ब्रह्मचारी होता आणि भस्मासुराला म्हणले तू इथं का बसताय? त्या शिवशंकरांची पत्नी लय भारी पार्वती माता, त्यांना भेटायला जा, त्यांच्यासोबत लग्न कर असे विष्णुदेवाने कुणाला सांगितलं? भस्मासुराला सांगितलं. भस्मासुराच्या मनात विचार चाललाच होता लग्नाचा. आणि नंतर भस्मासूर निघाले कुठं? शिवशंकरांच्या घरी. शिवशंकरांच्या घरी कैलासात निघालेले असताना, कैलासात जात असताना त्यांना मधीच एक विष्णुदेव एका मोहिनीचं रूप घेतात, एका स्त्रीचं रूप घेतात आणि भस्मासुरांना वाटेत भेटतात. नंतर ते भस्मासूर त्या मोहिनीवरती मोहित होतात. त्या भस्मासुरांनी मोहिनीला मानतात की तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? तेव्हा ती मोहिनी म्हणते की मी अशा व्यक्तीसोबत लग्न करीन ज्याला नृत्य येतं, त्या व्यक्तीसोबत मी लग्न करीन. तेव्हा भस्मासूर म्हणाले की मला नृत्य येत नाही, मला नृत्य जमत नाही. मग ती स्त्री म्हणली की मी तुम्हाला शिकवते. तेव्हा भस्मासूर तयार होतात. नंतर ते आपल्या घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर भस्मासुरांना ती मोहिनी नावाची स्त्री म्हणजेच विष्णुदेवांचा अवतार असणारी ती भस्मासुरांना नृत्य शिकवत होती. भस्मासुरांना अहंकार चालता कशाचा? त्यांना ती शिवशंकरांनी दिलेला आशीर्वादाचा. म्हणून विष्णुदेवांनी ही योग्य दिशा दाखवली की ह्याचा अहंकार घालवायचा, म्हणून ह्याला नष्टच करून दाखवायचं. जेव्हा जेव्हा आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार होतात तेव्हा त्याला संपवणारी व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये जन्म घेते, या देशामध्ये जन्म घेते. तसंच त्या भस्मासुराचा वध करण्याकरता ती विष्णुदेवांचा अवतार असणारी ती मोहिनी जन्म घेते आणि मोहिनी शिवशंकरांना त्या भस्मासुराला म्हणती मी तुम्हाला नृत्य शिकवते. आणि नृत्य शिकवत असताना ती आधी
ठेच मारायला शिकवते, नंतर कंबर हलवायला शिकवते, नंतर डोक्यावर हात ठेवून कंबरचा ठुमका मारायला शिकवते आणि ठुमका मारायला शिकवत असताना ते भस्मासूर आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतःच भस्म होऊन जातो. त्याला अहंकार झाला त्याच्या शक्तीचा. म्हणून शिवशंकरांनी आणि विष्णुदेवांनी त्याला या पृथ्वीवरूनच नष्ट करून टाकलं. महाराज कधीच आम्हाला अहंकारी होऊन द्यायचा नाही. चालता चालता एखादा काटा आपल्या पायात मोडला ना तर चालायला अवघड जाते ना. आंबोरी गावच्या महिला मंडळ बोला की जाते ना. हा तसंच चालता चालता एखादा काटा पायात मोडला की चालायला अवघड जाते. तसं जीवन जगत असताना माणसाच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार आला की जीवन जगायला अवघड जाते. विठ्ठल ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. त्याचा अहंकार ना त्याच्या मनात अहंकार आहे. तुम्ही दाखवा कोणत्या संतांच्या मनात अहंकार आहे, कोणत्या देवदेवतांच्या मनात अहंकार. माझ्या कोणत्याच भगवान परमात्म्याच्या कोणत्याच संतांच्या मनात अहंकार नाहीये. म्हणून त्यांची नाव आज जगभरात पसरते. म्हणून आपल्या मनात कोणता अहंकार येऊन द्यायचा नाही. अहंकार आला की माणूस नष्ट झाला समजायचा. म्हणून अहंकार येऊन द्यायचा नाही. अहंकाराचा वारंवार लागो राजसा माझी व्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार मनात येऊन द्यायचा नाही. अहंकार कधीच आपल्या मनात आले नाही पाहिजे. सतत त्या भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्राप्ती झाल्याच्या नंतर तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर कधीच अहंकार येऊन देऊ नका. म्हणून एकनाथ महाराज सांगतात की तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करा की तुम्हाला शिवशंकरांची प्राप्ती होईल. असे एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात. ते अभंगाचे द्वितीय चरण क्रोध काम. दोन चरणाचा अभंग झाला. तिसऱ्या चरणाकडे वळूया. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत महाराज. आणि हे 4 पुरुषार्थामध्ये शिवशंकरांचं नामस्मरण केलं तर शिवशंकर प्राप्त होतात. हे आपल्याला शिवशंकर प्राप्त होतात. हे प्राप्त झाल्याच्या नंतर हे 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सतत आपण शिवशंकरांचं नामस्मरण केलं पाहिजे. एक प्रतिव्रतामधली पार्वती माता. पार्वती माता एक प्रतिव्रता होती. सती माता त्यांच्या आधीच्या पती म्हणजे शिवशंकरांच्या पहिल्या पती सती माता. आणि सती माताच्या वडिलांचं नाव प्रजादक्ष राजा. त्या प्रजादक्ष राजा 3 मुली होत्या. रोहिणी, रेवती आणि सती ह्या 3ही मुली होत्या.
दोन मुली रेवती आणि रोहिणी त्या चंद्रासोबत लग्न केलं त्यांनी आणि सती मातेचा विवाह आपल्या शिवशंकरांसोबत झाला. आणि शंकरांसोबत विवाह झाल्यानंतर शिवशंकर साधे भोळे, शिवशंकरांचा वेश, गळ्यामध्ये साप आणि वाघाचे असणारी कपडे, आपल्याला वाघाने डळकाही फोडली तरी भीती वाटते, वाघाच्या कातडीचे असणारी कपडे, डोक्यावरती अर्धा चंद्र असा असणार माझ्या शिवशंकरांचे रूप. जठातवी गलत जल प्रवाह पावितस्थले वलंब्य लंबी कंबुजंग तुंग नमामि कटमड्ड मड्ड मड्ड नाथपट्ट कावकार चंड शंकरम शिवम हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर शरणो प्यारे. अशा जटा असणारे माझ्या शिवशंकरांचं रूप होतं आणि त्या शिवशंकरांच्या रूपाला रेवती आणि रोहिणी ह्या प्रजादक्ष राजाच्या मुली त्या माझ्या शिवशंकरांना नावं ठेवत होत्या. शिवशंकरांची अशी सभा भरली होती आणि त्या सभेत प्रजादक्ष राजा येतो आणि सर्वजण उभे राहतात. माझे शिवशंकर खालीच बसतात. प्रजादक्ष राजाला राग येतो, म्हणतो माझाच जावई माझा मान पण करत नाही, मग त्याचा तो काय कामाचा. नंतर प्रजादक्ष राजाच्या घरी काही दिवसांनंतर एक यज्ञ सोहळा भरतो. यज्ञ सोहळा भरल्याच्या नंतर रेवती रोहिणी यांना प्रजादक्ष राजा आव्हान करतो की तुम्ही यज्ञाला या, पण माझ्या सती मातेला करत नाही. नंतर सगळे देवगमस्त प्रजादक्ष राजाच्या घरी चालले असताना पार्वती माला शिवशंकरांना विचारतात की पतिदेव हे देव कुठे चालले आहेत. तेव्हा शिवशंकर म्हणतात तुझ्या वडिलांच्या घरी, तुझ्या पिताश्रीच्या घरी यज्ञ सोहळा भरला आहे आणि त्या यज्ञ सोहळ्याला हे सगळे देव चालले आहेत. तेव्हा पार्वती माता म्हणते आपल्याला नाही का बोलवलं. तेव्हा शिवशंकर म्हणतात नाही, तुझ्या वडिलांनी आपल्याला बोलवलं नाही. बघा काही जावई असे असतात की बोलवल्याशिवाय जातच नाही. तसंच शिवशंकर गेले नाही. शिवशंकर आपल्या घरीच थांबले. पार्वती मातेला म्हणले तू पण नको जाऊ, पण पार्वती माता किती केलं तरी आपल्या मुलीचं काळीज आहे हो, ते आपल्या आई वडील करता ती गेलीच्या नंतर शिवशंकराला माहित होतं की पार्वती माता माघारी सती माता माघारी येणार नाही. मग शिवशंकर सती मातेला म्हणतात तुला जायचं असेल तर जा. सती माता जातात, आपल्या वडिलांच्या घरी जातात. त्यांच्या दोन बहीण त्यांना भेटतात. सर्वप्रथम दोन बहिणी म्हणतात की सती आलीच वय ग, तुझा हा वेश आणि यज्ञात हे सगळे लोक हसतील तुझा वेश बघून. तुझा नवरा आला का नाही का, अजून त्यांनी गळ्यात साप घालून ते मोठे केस वाढून तसाच आहे का, बदलला का नाही. पार्वती माताला लाज वाटत नाही. पार्वती माता त्यांना डगमगत नाही, त्यांना काही बोलत नाही. पार्वती माता आपली शांत असते. अहो ते रेवती आणि रोहिणी शिवशंकरांना नावं ठेवत होते, तरी सुद्धा पार्वती मातांनी सहन केलं. आणि नंतर सती माता आपल्या वडिलांच्या समोर जातात. वडील माझा तुला आमंत्रण न देता का आलीस, तुला कोणी बोलवलं होतं का. बघा जिथं मान तिथंच जायचं असतं. काही लोक असं असतात तिथे न बोलवता जातात. कुठलं ते कार्य, बर्थडे झालं, पार्टी झालं, तिथं न बोलवलं जातात. काही लोक असे असतात बोलवलं तरी जात नाहीत. कुठं, कीर्तनाला. आणि काही लोक असे असतात बोलवलं तरच जातात. ते म्हणजे कोण, जावई व ते नातेवाईक झाले तर बोलवलं तरच जातात. आणि तसंच शिवशंकर काही गेले नाहीत. पार्वती मातेला तरी सती मातेना प्रजादक्ष राजा बोलला की तुम्ही का आला, तू का आलीस, मी तुला बोलवलं नव्हतं ना. मग सती माता तरी सुद्धा काही बोलत नाहीत, शांत होतात. आपल्या आईपाशी जाऊन हुंका फोडतात. मुलीचं एकमेव व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे आई असते. आईपाशी जाऊन व्यक्त होतात आणि आईला म्हणते की बाबा मला असे बोलले. आई तर तिच्यावरती म्हणते की तू असं नको करू, असं कर, समजावते, साजूक घालते. आणि पार्वती सती माता काही शांत होत नाही. सती मातांना सर्व जे आलेली यज्ञाला पाहुणे मंडळी सगळे त्यांच्याकडे बघून हसत असतात, कारण त्यांचा वेश बघून त्याकडे बघत हसत असतात. तेव्हा सती माता रागाच्या भरात, क्रोधाच्या भरात त्या यज्ञामध्ये उडी टाकतात. यज्ञामध्ये आपली शरीरसृष्टी अर्पण करतात. सती माता
यज्ञामध्ये सृष्टी अर्पण केली म्हणून आताची सती प्रथा आहे बरं का. आणि सती पदार्थात शिवशंकरांना माहित होतं की येणार नाही म्हणून पार्वती मातांना क्रोध आला म्हणून त्यांनी असं केलं. आपल्याला क्रोध येऊन द्यायचा नाही. किती क्रोध आला तरी आपल्यात सहनशीलता पाहिजे. सहनशीलता देतात तोच पुढे जाणार आहे. किती लोक बोलू द्या हो, किती लोक बोलू द्या, शेण टाकू द्या आपल्या अंगावर, पण सहन करा. माझ्या सावित्रीबाईंनी आमच्यासारख्या मुली घडवण्यासाठी सहन केलं. मग तुम्ही माता मौली का सहन करू शकत नाही? सहन करा. आयुष्यात सहन करताल ना तरच पुढे जाताल. मग माझ्या सती मातेने एवढं सहन केलं. क्रोधाच्या भरात चितेत उडी टाकली आणि चितेत उडी त्या यज्ञात उडी टाकली असताना शिवशंकर म्हणतात मला माहित होतं हे असंच होणार. म्हणजे कधीच आपल्या जीवनात आपल्याला क्रोध येऊ द्यायचा नाही. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष शिवशंकराचं नामस्मरण केलं तर आपल्याला ही चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. आणि क्रोध येतो ना त्यानंतर नक्कीच शिवशंकरांचं नामस्मरण करा, कारण शिवशंकर भोळे आहेत म्हणून ते तुम्हाला लगेच प्राप्त होतील. म्हणून सदा शिवशंकरांचं नामस्मरण करा, मग तुम्हाला हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. ते अभंगाचा 3य चरण. धर्मार्थ काम मोक्ष 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 शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनामा वाचे वदता शिवनामा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनामा धर्मार्थ मोक्ष काम धर्मार्थ काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनामा वाचे वदता शिवनामा देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनामा वाचे वदता शिवनामा. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखीता प्रत्यक्ष हे पुरुषार्थ कधी प्राप्त होतात महाराज सांगा? नामस्मरण शिवशंकरांचं केल्यानंतर ते प्राप्त होतात. मग हे 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी त्या भगवंताचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणात इतकी ताकद आहे की मी असं ऐकलं की जेव्हा कोरोनासारखं महान संकट आपल्यावरती आलं होतं 2 वर्षापूर्वी, तेव्हा या अंबोरी ग्रामस्थांच्यावर सुद्धा आलं होतं. सगळीकडेच आलं होतं, तुमच्यावर नाही सगळीकडेच आलं होतं. आणि त्या अंबोरी गावकऱ्यांनी त्या दवाखान्यात 2-2 वह्या नामस्मरणाने भरल्या. म्हणजे नामस्मरणात किती ताकद आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे. नामस्मरणाने काही होऊ शकतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे. बहुजोगासारखा टीबीचा आजार त्या नामस्मरणाने लावू शकतो. तर इतर लोक शुल्लक नाम घेऊ नाम गाऊ 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 नाम घेऊ
दास पठारे रायाचे नाम गाऊ गाऊ नाम विठोबाचे घेऊ आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. गोड असं प्रमाण दिले येतात मृदुंगाचार्य करता आणि टाळकऱ्यान करता आणि गायना कार्यान करता. जोरदार टाळ्या महिला, जोरदार टाळ्या. नाम कशाचं घ्यायचं ते सुद्धा कळलं पाहिजे. देवदेवांचं नामस्मरण करायचं असतं. आजकालच्या महिला नामस्मरण करतात ना महाराज, कशाचं? स्वयंपाक चालू असताना मोबाईलला हिंदी गाणी लावायची आणि ती गुणगुणत राहायची. हे झालं आमच्या महिलांचं नामस्मरण. पण आजकालच्या महिलांचे हे नामस्मरण करून चालणार नाही. आपण नामस्मरण केलं पाहिजे हरिपाठाचं. मोबाईलला लावला पाहिजे हरिपाठ सतत कानावर ऐकला पाहिजे. हरिपाठ जर आपण ऐकला ना तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते महाराज. आणि आपण स्वयंपाक करत असताना आपली लहान मुलं आपल्याकडे निघत असतात, ते सुद्धा ती गाणी ऐकत असतात. त्याचाच प्रभाव त्या मुलांवर होतो. म्हणून आजकालची पिढी बरबाद होत चालली आहे. म्हणून लावायचं तर काय लावा, तर माऊली ज्ञानोबांचा हरिपाठ लावा एवढंच सांगते. आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे आपल्या परंपरेनुसार एकदा विठोबा रुक्माईचं जोरदार भजन करा. हात वर घ्या पहिला शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कवी काळाचे भेद वाचे वदता शिवनाम तयाने बाधे क्रोध काम विठ्ठल. आपला 3 चरणाचा अभंग झाला. 4थ्या चरणाकडे वळूया. 4थ्या चरणात तुकोबाराय एकनाथ महाराज अंतिम चरणात सांगतात की एका जनार्दनी शिव निवारीनं कवी काळाचे भेद. शिवशंकर नामस्मरण केल्यानंतर कवी काळाचे भेद नष्ट होतात. कवी काळाचे संकट दूर होतात. आपल्यापर्यंत येणारे संकट लांबच राहतात. आपल्यापर्यंत संकटांचा वारा सुधीच लागत नाही महाराज. कसं? शिवशंकरांचं नामस्मरण केलं तरच. शिवशंकरांचं नामस्मरण करा म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, पण नामस्मरण करा. तर अंतिम चरणात एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी शिव निवारीनं कवी काळाचे भेद. एक शिकारी असतो. शिकारी रोज वनात जायचा आणि शिकार करायचा. कशाची? प्राण्यांची. प्राण्यांची शिकार करत असताना असेच किती दिवस ओढून जाऊन शिकारीला जात असताना जंगलाच्या कडेला
काही काही गावाचं मंदिर, गावातलं महादेवांचं मंदिर जंगलाच्या कडेलाच असतं, का तर तिथं हे येतात म्हणून शिवशंकरांचं मंदिर गावाच्या कडेला होतं, जंगलाच्या शेजारी होतं. आणि तो शिकारी रोज ते शिकार करत जात असताना शिवशंकरांचा पाया पडून जात नव्हता, फक्त शिवशंकरांना बघून म्हणायचा शिव 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 शिव, म्हणजे त्याच्याकडून सुद्धा रोज नामस्मरण होत होतं. तर वाईट कारणास्तव शिव शिव म्हणायचा, पण ते नामस्मरण होत होतं. आपण जरी खोटं देवाचं नामस्मरण घेतलं तरी ते खेळ घेतल्याशिवाय आहे. नामस्मरणात इतकी ताकद आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. तसंच त्या शिवशंकरांच्या पिंडीकडे बघायचा आणि शिव शिव असं म्हणायचा आणि पुढे निघून जायचा. तो वाईट कारणास्तव शिव शिव म्हणायचा, पण जरी खोटं देवाचं नामस्मरण घेतलं तरी ते खरं होतं. मग तासच किती दिवस उलटून गेल्याच्या नंतर शिवशंकरांच्या पिंडीच्या पुढे जातो, शिव शिव म्हणतो आणि शिकार करायला जातो. शिकार करायला गेल्यानंतर एका झाडावरती शिकारीची वाट पाहत असतो आणि शिकारीची वाट पाहत असताना दिवस जातो. सायंकाळचे 5 वाजतात आणि 5 वाजल्याच्या नंतर त्याला एक हरिण दिसते आणि जो त्या झाडावरती बसता होता ना, त्या झाड होतं त्या बेलाचं. माझ्या शिवशंकरांना काय आवडतं महाराज? बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या, हे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. ओ शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. माझ्या शिवशंकरांना बेलाचे पान आवडते, आपण त्यांना बेलाचे पान अर्पण करतो. मग माझ्या शिवशंकरांना बेलाचे पान आवडत असते आणि तो शिकारी त्या शिवशंकर जे बेल आपण शिवशंकरांना वाजवतात बेलाच्या झाडावरती तो शिकारी बसलेला असतो आणि प्रत्येक बेलाच्या झाडाखाली पाहायला गेलं तर एक पिंड असते आणि बरोबर त्या पिंडीच्या रेषेत त्या फांदीवरती बसलेला असतो. तो काम नाही म्हणून एक पान तोडायचा आणि खाली फेकायचा. खाली काय माहित नव्हतं महाराज, खाली फेकलं तर ते पान माझ्या शिवशंकरांच्या पिंडीवर पडायचं. आपण जेवढं पान शिवशंकरांना खातो ना तेवढं आपलं पाप कमी होत जातं आणि पुण्याचा साजरा वाढत जातो. तसं ते शिकारी शिवशंकरांच्या पिंडीवरती बेलाचं पान टाकायचं. त्याला माहित नव्हतं की शिवशंकरांची पिंड आहे. त्यांनी बघितली होती पण बघितली नव्हती म्हणून त्याला माहित नव्हतं. तो नाही तर रोज मंदिरात शिवशंकरांची पिंड बघत जायचा, पण त्याची निस्सीम भक्ती नव्हती. त्याला माहित नव्हतं शिवशंकरांचं महत्व, म्हणून त्याला शिवशंकरांच्या पिंडीवर बेल टाकतो हे सुद्धा माहित नव्हतं. आज महत्व कशाला आहे? शिवशंकरांचं. मग ऐकायचं काय? शिवशंकरांचं महात्म्य. मग तसं शिवशंकरांची पिंड त्याला माहित नव्हती आणि तो बेलाचे पान वाजत होता. सायंकाळचे 5 वाजतात आणि 5 वाजल्याच्या नंतर महाराज तिथे एक हरिण पाणी पिण्यासाठी येते आणि पाणी पिण्यासाठी आल्यानंतर ती हरिण त्या हरणीचं पाणी पिताना पाहून शिकारी खुश होतो. हरणीला चावून लागते की शिकारी पुढे झाडं बसलेला आहे. ती हरिण म्हणते की बाबा माझी मुलं तहाने भूक घेतली आहे, त्याला तहान लागली आहे. मी काय करते माझ्या मुलांना पाणी पाजते, पाणी पाजून उद्या मी येते. शिकारी कसा असतो माहिती ना? शिकारी सोडतो का? नाही सोडत. जसं की एखाद्या वाघाच्या तोंडात एखादा हरिण लागलं की ते सोडत नाही, तसं त्या शिकाऱ्याच्या पुढं हरिण लागलं त्याला सोडू शकत नाही. अहो संध्याकाळच्या 5 वाजता शिकार गावली कशी काय सोडताल महाराज? आणि शिकारी दिसल्याच्या हरणी पाया पडते, म्हणते माझ्या मुलाला तहान लागली, मुलांना मी पाणी पाजून येते, माझा पती सुद्धा येत आहे, मी येताना माझं सहकुटुंब घेऊन येते. आणि शिकारी म्हणतो नाही तू नाही यायची. हरिण म्हणते की मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला माझ्या भगवंताची शपथ देते की मी येणार म्हणून. तुम्ही म्हणताल महाराज हरणीची भाषा त्या शिकाऱ्याला कशी कळत होती? बरोबर आहे ना महिला मंडळ? तर त्या शिकाऱ्याचं एवढं पुण्य झालं, एवढं त्याला पुण्य प्राप्त झालं की तो
त्या खाली बेलाचा अभिषेक शिवशंकरांच्या पिंडीवर घालत होता. आणि त्या दिवशी शिव महाशिवरात्र होती. एवढं महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य आहे. आणि महाशिवरात्र असल्या कारणाने त्याला पुण्याची प्राप्ती झाली. या दिवशी आपण ठम ठम नावाचा जप केला तर आपल्याला गुडघेदुखी थांबते. आणि बम बम नावाचा जप केला तर कंबरदुखी थांबते. हे सत्य आहे. तुम्ही म्हणताल महाराज काही सांगता. आम्ही सुद्धा सकाळ धरून 1,00,000 वेळाचा मंत्र जपायचं ठरवलंय. पण जेवढा होईल तेवढंच करणार. शक्य नाही 1,00,000 वेळा दिवसातून होणार. म्हणजे सगळ्यांनी करा, कारण ह्या मंत्राचं पुण्य खूप आहे. आणि शिवशंकर ते हरीण म्हणतं मी उद्या येते, मी नक्की येते, वचन देते, माझ्या भगवंताची आण देते, मी उद्या येते. मग शिवशंकर त्या बेलाचा ते मुलगा म्हणजे तो शिकारी त्यांना पाठवतो. म्हणतो उद्या नक्की यायचं. मी इथेच थांबतो, मी इथून कुठेच हलणार नाही. तो शिकारी रात्रभर झोप लागत नाही. मच्छर गोंगोंग करतात. रात्रभर झोप लागत नाही. तो शिकारी पान तोडतो, खाली पिंडीवर वाहतो, पान तोडतो, खाली पिंडीवर वाहतो. तर दुसऱ्या दिवशी इतकं पुण्य प्राप्त होतं की त्या हरीण आल्याच्या नंतर ते हरीण म्हणतं माझ्या भगवंताची तुला आण दिली होती ना, ती आण खरी करून दाखवणारच. म्हणून माझ्या शिवशंकरांच्या पिंडीवर एवढं पान वाळायची पेल वाळायची ताकद त्या हरणाला त्या शिकारीला प्राप्त झाली. म्हणून शिकारी म्हणाला हरणे तुझा एवढा मला भाव पाहून, तेवढी तुझी एवढी एकाग्रता पाहून तुला मी सोडून देतो. तुझे शिकारी करत नाही. कारण शिवशंकर भोळेत म्हणून शिवशंकरांनी त्या हरणीचा जीव वाचवला आणि त्या शिकाऱ्याला धडा शिकवला. नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती धुरे. आपल्या वाल्य गावात वाल्मिक ऋषी होऊन गेले. त्यांनी नामस्मरण केलं म्हणून त्यांनी रामायण घडायच्या आधीच रामायण लिहिलं. वाल्मिक ऋषींचं नाव आज जगभरात पसरतं. रामायण घडायच्या आधी रामायण लिहिलं त्या वाल्मिक ऋषींनी फक्त नारद मुनींच्या सांगण्यावरून आणि त्या नामस्मरणाच्या तपावर माझ्या वाल्मिक ऋषींचं एवढं पाप झालं की त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं. मग नारद मुनींनी सांगितलं तुम्ही मरा मरा म्हणा. मग माझे वाल्मिक ऋषी मरा 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 हा मंत्र जप करू लागले. त्यांना नंतर राम राम हा उच्चार झाला. त्यांच्या शरीरावरती वारूळ तयार झालं आणि वारूळ तयार झाल्याच्या नंतर नारद मुनी त्या रस्त्याने परत जात असताना त्यांना ते वारूळ दिसलं. त्या वारूळातून राम 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 असा आवाज येऊ लागला. माझे नारद मुनीने ते वारूळ साईडला केलं तर त्यातून वाल्मिक ऋषी बाहेर आले. आणि नंतर त्याच वाल्मिक ऋषींनी आपण जे रामायण बघतो, आपण जे राम बघतो ना, ते आपल्याला जे राम कळला तर त्या रामायणातूनच कळला. म्हणून वाल्मिक ऋषींना महान तपस्वी म्हणलं जातं. विठ्ठल विठ्ठल. महाराज जीवन जगत असताना असं जगता का कुठली टीका आपल्या अंगावर लागली नाही पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर नव्हती लागली कुठली टीका.
म्हणून जीवन जगत असताना असं जगा कुणी आपल्याला नावं नाही ठेवलं पाहिजे. अहो जीवन जगत असताना कधी मरण येईल सांगता येत नाही, कधी मृत्यू टाळलाय सांगता येत नाही. त्यामुळे जगत असताना भगवंताचं नामस्मरण करत जगा, भगवंताचं चिंतन करत तारक एक नाम जगी 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 तारक एक चला जाऊ महिला मंडळ जीवनाला का नाही टाळ्या वाजवा की. अहो आपण जीवन जगत असताना जे आपण विचार करतो, आपला जेव्हा मरणाचा काळ जवळ येतो त्याचा आपण सतत जेव्हा मरणाचा काळ जवळ आला की त्या आपण ज्या विचार करत असतो त्याच जन्मी आपण पुढच्या जन्मी होतो. आपण मरत असताना मरणाचा काळ जवळ येत असताना ज्या विचार करतो, ज्या व्यक्तीचा विचार करतो त्याच्या जन्माला आपण पुढच्या जन्मी येतो. दृष्टांत सांगायचं झाला तर आपल्या भारताला ज्या राजामुळे नाव पडलं ना तो भरत राजा. भरत राजाची कथा आहे एक. भरत राजा मोठा राजा होता. त्याचे गुरु सुद्धा त्याच्या जीवनात होते. गुरु असणं, गुरु जीवनात करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण गुरु सारखी वाट दाखवणार आयुष्यात दुसरं कोण नाही. म्हणून गुरु करायचं आपल्या जीवनात आणि गुरु योग घेतोच गुरु करायचा. तसं त्या भरत राजाने गुरु केला होता. त्याचे गुरु त्याला दरबारात भेटण्यासाठी आले होते. एके दिवशी तो जाणार होता गोप्यांसोबत खेळायला. राजा होता, गोप्यांसोबत खेळायला जाणार होता, जंगलात फिरण्याकरता जाणार होता, राज्यात फिरण्याकरता जाणार होता. फिरत फिरत तो गोप्यांकडे खेळायला जाणार होता. आणि त्यांनी त्याच्या जीवनात गुरु केले होते. त्याचे गुरु बरोबर त्या टायमिंगला भेटायला आले आणि भेटायला आल्याच्या नंतर महाराज त्यांनी गुरूंचा पाहुणचार करायचा म्हणून त्यांनी गुरूंचा पाहुणचार केला. गुरूंना जेवायला घातलं. गुरूंना सर्व त्यांचा पाहुणचार झाल्याच्या नंतर गुरु त्याला सांगू लागले की राजा आज नाही उद्या आपला मृत्यू आहे. आज नाही आपल्याला हा मृत्यू लोक संपून आपल्याला स्वर्गात जायचं आहे यमदेवाला भेटायला. राजाचं मन कुठं होतं तर मला राज्यात फिरायला जायचे. गुरुवर्य कधी जातात हा राजा वाट पाहत होता. महाराज कधी कधी वाटत नाही गुरुच्या सानिध्यातून जावं, पण कधी कधी एखादा माणूस कशात तरी गुंतलेला असला की त्याला गुरुच्या सानिध्यातून जायचा मार्ग सुचतो. तसं राजा कशात गुंतलेला नव्हतं. त्याला फक्त एकच होतं, गोप्यांसोबत खेळायला जायचं. गोप्यांना शब्द दिलाय ना मी येणार म्हणजे येणारच. मग गुरु म्हणले की राजा आपल्याला एक दिवस जायचे. राजाचं मन अर्ध गुरूंच्या चरणी होतं आणि अर्ध मन गोप्यांच्या इकडे होतं. गुरु आधी सांगू लागले. त्यानंतर राजाला गुरु म्हणतात राजा मी आता येतो. राजा म्हणतात तुम्ही या. नंतर गुरुवर जातात आणि राजा आपला रथ काढतो, आपल्या रथाच्या सारथ्यांना घेतो आणि राज्यातून फेरफटका मारत जंगलात चाललेला असतो. आणि जात असताना राजाला एक बैलगाडी दिसते आणि त्या बैलगाडीला झुपलेले 2 बैल दिसतात आणि त्यांच्या पाठीवर ऊसाच्या मोळ्या होत्या आणि त्या मालक त्या बैलांच्या पाठीवरती आसुराचे फटके मारत होता आणि बैलांना हाकत चालला होता. आणि जात असताना तर राजा
त्या बैलांना पाहतो. राजाचा रथ आणि ती बैलगाडी शेजारी शेजारी येते, क्रॉस होते. नंतर राजा आपल्या सारथ्यांना म्हणतो की त्यांना का असं दुखून चालवलेलं आहे. राजा येतात, त्याला माहित असणार का चालवले. तेव्हा तो सारथी म्हणतो आता ह्याचं काम आहे की रोज बैल गाडीतून मोळ्या व्हायच्या. बैल चालत नाही का तर त्या म्हातारा झालाय म्हणून चालत नाही, म्हणून त्याला तो राजा आसुड्याने फटके मारून चालवला आहे. तेव्हा राजा विचार करतो आपली पण ही शरीराची सृष्टी जेव्हा खचून जाईल ना तेव्हा आपल्याला सुद्धा असंच कोणतरी आसुड्याने किंवा शब्दांच्या माराने घाला घाल. मग त्याच्या आधीच जर आपण देवाघरी गेलो तर. मग तो राजा विचार करतो, सारथ्यांना रथ वळवायला लावतो आणि सरळ आपल्या वनात जातो. एका झाडाखाली जातो, झाडाखाली बसतो आणि म्हणतो सारथी तुम्ही जावा. का तर मला सुद्धा त्याला गुरूंचे शब्द आठवायला सुरुवात होतात. तो म्हणतो गुरुजींनी मला सांगितलं होतं की आपल्याला कधी ना कधी ही मृत्यूलेखाची यात्रा संपून जावी लागेल, म्हणून आज नाही उद्या जायचे. कुणाचा तरी घाला घालून बसण्यापेक्षा आपण आत्ताच नामस्मरण करत बसू, म्हणजे कसं आपल्याला पण सुद्धा कुणाच्या शब्दाखाली जगता येणार नाही. राजा झाडाखाली बसतो, नामस्मरण करायला लागतो, माळ हातात जप करायला लागतो. जप करत असताना कित्येक दिवस उलटून गेले. वन म्हणल्या वनात प्राणी असणारच ना, आणि प्राणी असताना एकदा हरिण पळत चालले. हरणाच्या माग वाघ लागला आणि वाघाच्या माग त्या हरणीचं लेकरू पळत होतं. नंतर ज्या झाडाखाली माझा राजा बसला होता त्या झाडाच्या शेजारी एक मोठी नदी वाहत होती. हरिण उड्या मारत मारत नदीवरून गेलं, आपल्या मातीच्या डोळ्यावरून उड्या मारत मारत गेलं. पण हरणीचं लेकरू कसं जाणार महाराज? लेकरू तर बारकं होतं ना. आपल्या सुद्धा लेकराला जसं चालायला शिकवायला लागतं, बोलायला शिकवायला लागतं, तसं त्या हरणीच्या लेकराला सुद्धा धावायला शिकवायला लागतं. मग त्या लेकरूला जाता येत नव्हतं. ते लेकरू तिथंच त्या नदीच्या कडेला थांबलं. तिथं आपले राजा बसले होते आणि वाघ हरणीच्या मागं गेला. नंतर राजाला त्या मुलाची कीव आली, माया वाटली. हे लेकरू आपल्या आईपासून लांब झाले, काय झालं असेल त्या लेकराच्या मनाचं पाणी. राजाने विचार केला आणि राजाने त्या लेकराला उचललं आणि जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर त्याला नदीतलं जरासं पाणी आणलं आणि पाजलं. नंतर त्याला छोटंसं काट्यांनी कंपाऊंडर केलं आणि कंपाऊंड केल्याच्या नंतर त्या हरणाला आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. राजा विचार करायचा, भरत नावाचा राजा विचार करायचा की का नाही मी या मृत्यूलोक संपून गेल्याच्या नंतर या हरणाचं होईल काय. राजा हे सतत नामस्मरण करत असताना त्या हरणाचा विचार करत होता. तो ध्यानाला बसायचा, 1-2 तास ध्यान करायचा, उठायचा, बघायचं माझा हरिण आहे का नाही, त्याला चारा पाणी करायचा, वनातून आणून चारा टाकायचा. राजा त्या हरणाची निस्सीम सेवा करू लागला. त्याच्या चरणी नतमस्तक होऊन ती हरिण सुद्धा जगू लागली. हरिणाला कोणती चिंता वाटायची बंद झाली. राजाला वाटायचं की मी गेलो त्याचा राजाचा परतीचा काळ चालू झाला होता बरं का. आपला सुद्धा 60 वर्ष संपलं की म्हणायचा आपला परतीचा काळ चालू झाला, आपला देवाघरने जायचा काळ चालू झाला. तसं त्या राजाचा परतीचा काळ चालू झाला होता, म्हणून त्या राजाला चिंता लागली होती त्या हरणाची. आणि हरणाची चिंता लागली असताना काही दिवस उलटून जातात आणि राजा मृत्यू पावतो. शेवटच्या श्वासापर्यंत राजाला एकच येत होतं, ते म्हणजे त्या हरणाचं लेकरू. जड भरीत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरीत राजा हरणी गरबा गेला. आला तो घातला वाजले गे, आला तो घातला वाजले गे, आला तो घातला
वासनेने आपली वासना जेव्हा आपला शेवटचा क्षण असतो ज्या ठिकाणी जाईल त्या जन्मी आपण येतो महाराज. म्हणून त्या भरत नावाच्या राजाने शेवट त्या हरणाचं स्मरण करीत राहिला, त्या हरणाकडे माया देत राहिला. म्हणून पुढच्या जन्मीत हरणाचा जन्म आला, त्याचा पुढचा जन्म हरणाचा आला आणि हरणाचा जन्म झाला. आणि त्याच भरत नावाच्या राजामुळे आपल्या या भारताला भारताचं नाव भेटलं. म्हणून आपण शेवट श्वास जगत असताना नामस्मरण करा. का तर आपण वैकुंठात भगवंताच्या चरणापाशी जावं. भगवंताच्या चरणापाशी गेल्यावर सुख भेटतं. नरकात गेल्यावरती आपलंच मांस आपल्यालाच खावं लागतं महाराज. म्हणून जीवन जगत असताना सतत नामस्मरण करा. हाच उपदेश माझ्या कीर्तनातून घेऊन जावा. तुकोबारा एकनाथ महाराज अंतिम जनात सांगतात की एका जनार्दनी शिव निवारीनं कवी काळाचे भेद. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेची शपथ महादेवाच्या पिंडीवर रक्ताच्या अभिषेकाने केली होती. आजकालची माणसं दही तूप यांनी करतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कणगळी कापून आपल्या रक्ताचा अभिषेक माझ्या महादेवाच्या पिंडीवर घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडात सुद्धा नामस्मरण होतं, जगदंब जगदंब जगदंब. आजकालच्या मुलांच्यात ते नाही. आजकालच्या मुलांच्यात हिंदी गाणी, डीजेवर असणारी गाणी नामस्मरण मुखात येत. प्रत्येकाला एकच सांगणे की जीवन जगत असताना ते हिंदी गाणी म्हणण्यापेक्षा नामस्मरण करा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नामस्मरण केलं, त्यांच्या मावळा म्हणून आज जगतो. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण केलं ना तर आपण का नाही करायचं. शिवाजी महाराजांची जयंती आली, 19 फेब्रुवारी माझ्या वाघाची जयंती आली की डीजे लावून नाचायचं, दारू पिऊन नाचायचं. ही आपली संस्कृती आहे. हा आपल्या शिवरायांनी आपल्याला वारसा दिला नाही. माझ्या जयंतीला ना कुठली तरी हिंदू संस्कृती जपा, हिंदू संस्कृतीची वाचा, हिंदू संस्कृतीची ही वाटचाल पुढे चालू ठेवा. त्याच दिवशी नाही तर माझ्या प्रत्येक दिवशी माझ्या आया बहिणीकडं वाकड्या नजरेने बघू नका. माझ्या आया बहिणीकडं आदर सन्मानाने आपली ताई आणि आपली आई म्हणून बघा. अहो ज्याला आईतली बाई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला आईतली बाई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला आईतली मैत्री कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळली तो मला शिवबाचा माझ्या जिजाऊचा वाहक झाला, जिजाऊचा वाहक झाला. प्रत्येक पुरुषाने प्रत्येक स्त्रीकडं माझी आई म्हणून बघितलं पाहिजे, माझी ताई म्हणून बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जगदंबा नावाचा जप केला, शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. मग आपण सुद्धा केला पाहिजे. आपण सुद्धा करगळी कापून नाही अभिषेक केला तरी चालेल, पण ते शंकराचं नाव आपल्या तोंडात घेतलं पाहिजे. शिव शिव म्हणता वाचे पर्वत जळती पापाचे, ऐसे महात्मे शिवशंकरांचे नियम नीती. शिवशंकरांचं महात्म्य खूप मोठं आहे हो. शिवशंकरांनी विष्णूंची भक्ती केली, विष्णूने शिवशंकरांची भक्ती केली. विष्णुदेव अहो ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली ते विष्णुदेव. सांगा हे सृष्टी चालवतात ते कोण. विष्णुदेव. तेच हे विष्णुदेव. मग हे विष्णुदेवांनी ही सृष्टी निर्माण केली आणि तेच चालवतात महाराज. विष्णुदेवांची तेवढी ताकद आहे ना. विष्णुदेव शिवशंकराचं नामस्मरण त्यांनी सुद्धा ती ताकद निर्माण केली. शिवशंकरांचे महात्म्य खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्य जगत असताना आपल्या रायगडावरती महादेवाची मंदिर बांधलं. ते मंदिर कसं बांधलं तर मस्जिदीच्या आकाराचं मंदिर बांधलं. का तर एखाद्या इंग्रजांनी येऊन माझ्या शिवशंकरांचं मंदिर बघून त्याच्यावरती कोणता घाला नाही घातला पाहिजे, मस्जिद म्हणलं पाहिजे. ते मुस्लिमांची मस्जिद आहे असं म्हणून त्यांनी ओळखलं पाहिजे. औरंगजेबाच्या सैनिकांनी माझ्या या शिवशंकराच्या मंदिरावरती कोणताच गाळा नाही घातला पाहिजे. म्हणून ते मंदिर आज सुद्धा बघायला गेलं तर ते मंदिर मस्जिदी आकाराचे. जीवनात हनीमून केलं तरी नाही, हनीमून नाही केलं तरी चालेल, पण माझ्या शिवरायांचा रायगड आणि शिवनेरी बघा. अहो रायगडाची 2 अक्षर आणि शिवनेरीची 2 अक्षर एकत्र केली तर नाव तयार होतं शिवराय. मग किती त्या रायगड तर त्या शिवनेरीचं किती पवित्र पुण्यजन्म असेल. अहो रायगडावरती मस्जिदीच्या आकाराचं मंदिर आहे आणि मस्जिदीच्या आकाराच्या मंदिराच्या पुढे महादेव आहे.
आत महादेवाची पिंड आहे आणि पुढे आपले नंदीदेव बसलेले आहेत. जेव्हा शिवराया जगातून गेले तेव्हा आता रायगड करेक्ट 13 दिवस जळत चालू होता. 13 दिवस माझा रायगड जळत होता आणि त्या रायगडाचे काय हाल झाले ते आज आपण बघू शकतो. आपण काय सांगणार आपल्या पुढच्या पिढीला? जसं की आजकालची पिढी म्हणते की श्रीकृष्ण राम हे काल्पनिक आहे, तसंच पुढे जाऊन म्हणायला लागतील की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा काल्पनिक आहे. आपण हे माझी सरकारला विनंती आहे, एक उपदेश आहे माझ्या सरकारला, पोचो अगर नाही पोचो पण तुम्हाला कळला पाहिजे. जी लाडकी बहीण योजना चालू केली ना त्याच्याऐवजी त्या शिवनेरी किल्ल्याचं आणि रायगड किल्ल्याचं उद्ध्वस्त झालेलं काम निरळीत केलं तर आपल्या पुढच्या पिढीला कळेल की आपलं शिवराय काय आहेत आणि संभाजी राजे काय आहेत. शिवरायांच्या काळात लाडकी बहीण योजना होती, शिवरायांच्या काळात सुरक्षित बहीण योजना होती. माझ्या आई या बहीण सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्या आपल्याचा कोथडा शिवरायांनी बाहेर काढला का तर तो माझ्या आया बहिणींवर माझ्या स्वराज्यावर जाऊन येत होता म्हणून. रायगडावरती गेलं तर त्या मंदिराचा आता हाल पाहिले नाही तुम्ही महाराज. नंदीदेवाचे कान उद्ध्वस्त केलेत. नंदीदेवाचं अर्धा भाग आहे, अर्धा भाग नाही. आणि त्याच रायगडाच्या मंदिराच्या समोर आपल्या शिवरायांची समाधी आहे. शिवरायांनी एवढं कर्तव्य केलं महाराज. एक वाघा नावाचं कुत्र होतं आणि त्या कुत्र्याने जसं की आजकालची प्रथा आहे ना, आजकालची प्रथा होती पूर्व काळात की बायकोने 9 वर्षाची उडी टाकायची आणि सती जायचं, पण ती प्रथा बंद केली अहिल्याबाई होळकरांनी. आणि ती प्रथा बंद झाल्याच्या नंतर माझ्या शिवरायांनी च्या काळात ती प्रथा नव्हती आणि शिवरायांच्या चितेत त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी काढली. त्या कुत्र्याला सुद्धा कळत होता माझा राजा कसा होता, मग तू आम्हाला का नाही करणार माझा राजा कसा होता. छत्रपती शिवाजी महाराज कुणापुढे झुकले नाहीत. अहो स्वर्गात गेल्यावर सुद्धा त्याला झुकून मुजरा केला. असा देवांचा देव आणि राजांचा राजा मला छत्रपती शिवाजी महाराजांनी गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तव्य पाहायला गेले तर आपल्याला रात्र पुरणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड तुम्ही जरा आठवा. 17व्या शतक डोळ्यासमोर आणा. त्या काळी प्रजेला छळले जायचे, त्यापर्यंत भजवले जायचे, देवदेव उद्ध्वस्त केली होती. माझ्या आया बहिणींची आबरू वैशिवर टांगली होती. त्या सगळ्यांना संपवणारा एकमेव युग पुरुष होता तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. अहो रात्री जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना दिवे मालपून झोपण्याची आज्ञा करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. का तर वातीच्या उमेशाने एखादा उंदीर येईल आणि वाद पडेल आणि माझ्या शेतकरी लोकांचे नुकसान होईल इतका अपराधीचा हीच पाहणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज होते. यांचं कर्तव्य कुणी जरी करू शकलं तरी त्याला करता येणार नाही, एवढी ताकद होती. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांना रामाच्या कृष्णाच्या अर्जुनाच्या गोष्टी माझ्या जिजामातांनी सांगितल्या. आजकालच्या महिला काय सांगतात, एखादं गाणं लावून देतात जसं की आहा टमाटर बडे मजेदार. आजकालची पिढी गाण्याने बाद होत चालली आहे. आपल्या मुलांना काय लावून द्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लावून द्या, संभाजी महाराजांचा इतिहास लावून द्या. संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी किती सहन केलं, आजकालची मुलं ठेच लागली तरी सहन करू शकत नाही. माझ्या संभाजी राजांनी आता संभाजी महाराजांचा मास सुरू झालाय. संभाजी महाराज 40 दिवस औरंगजेबाच्या दरबारात आपल्या धर्मासाठी लढत होते. मी हिंदू धर्म स्वीकारणार, हिंदू धर्माशिवाय मी कुठल्याच धर्मात जात नाही. आणि औरंगजेब म्हणत होता तुला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल नाहीतर त्या हिंदू धर्म नाकारावा लागेल. संभाजी महाराजांनी आपल्या शरीरावर इतका अत्याचार सहन केला पण आपला हिंदू धर्म सोडून गेले नाहीत. माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, नखे काढली, नखाच्या कातड्यावरती मीठ चोळलं आणि अंगठे कापली, बोटे कापली, गुडघे फोडले, पण माझे संभाजी महाराज डगमगले नाही. मी हिंदू धर्मातच आहे आणि शेवटपर्यंत माझ्या संभाजी महाराजांच्या मुखात जगदंब जगदंब असं नाम जप चालू होता. आणि जेव्हा संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे होते ना तेव्हा माझ्या संभाजी महाराजांच्या पत्नीचा सुद्धा जगदंब जगदंब माळेवरती जप चालला होता.
संभाजी महाराजांचा जगदंब हा जप पाहून त्याची मुलगी म्हणते की ह्याची जीभ कापून टाका. तेव्हा माझे संभाजी महाराजांची जीभ त्यांचा सैनिक आपल्या पकडी असते ना आपल्या पकडीने काढून टाकतो. आता एक छावा पिक्चर आलाय. माझ्या प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला विनंती आहे की जसं की तुम्ही सैराट पिक्चर आला तेव्हा सगळे बघायला गेल, माता माऊली बाई पण बाई पिक्चर आला तेव्हा सगळे जण बघायला गेलता. तर आता छावा नावाचा पिक्चर आपल्या थिएटरला आलाय, प्रत्येकाने बघायचा हवा ही माझी कळकळीची विनंती. कारण त्या पिक्चर मध्ये माझ्या राजाचा हाल दाखवले, कसे हाल केले माझ्या राजाचे. राजाचा इतिहास पाहायला गेला तर शब्द अपुरे पडतील. राजाचे महात्म्य इतकं आहे की त्याच्या इतिहासावर कोणीच टीका करू शकत नाही. एक वेळेस तुमच्या चंद्रावर डाग असेल पण माझ्या सूर्यावर डाग कधीच नाही. आपला साधा घर एका कोपऱ्यात गळायला लागलं तरी आपण हजार 2-2 हजाराच्या गवंड्यांना त्या पैसे देतो आणि ते घर नीट करून घेतो. माझा राजाचा रायगड आता तुम्ही पाहायला गेला तर तिथल्या वरच्या भिंतीच राहिल्या नाहीत. काय वाटत असेल त्या राजाला. प्रत्येकाला माझी विनंती आहे, शिवरायांचा मावळा म्हणून जगा, शिवरायांची लेक म्हणून जगा. कुणाची वाकडी नजर होणार नाही पाण्याची. मावळ्यांनी कसं राहिलं पाहिजे. आधीचे मावळे कसे होते हो, सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागे नाही हटे. आताचे मावळे सकाळी लवकर उठते नाही, सकाळी उशिरा उठे, मुलीं मागे सुटे, डोके फिटे पण मागे नाही हटे. आताची झाली ही चालू पिढी. ह्या मुलांना कुठेतरी सुसंस्कृत बनवायचं असेल, कुठेतरी आपल्या शिवरायांचा आदर्श घ्यायचा असेल तर त्यांचे योग्य संस्कार होणे शक्य आहे. त्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येकाने दापात ठेवा, प्रत्येकाने आपल्या मुलांना योग्य ती दिशा दाखवा. प्रत्येकाने तुम्ही जे श्वास इथपर्यंत चालत आला तुमच्या घरापासून ते श्वास तुमचे बेरजे धरले जात नाहीत यमदेवासमोर. तुमचे ते श्वास बेरजे धरले जात नाहीत. तुम्ही जे इथं बसून 2 श्वास घेताय ना तो सुद्धा श्वास बेरजे धरला जात नाही. कारण तुम्ही हरी कीर्तन ऐकताय म्हणून तुमचा श्वास बेरजे धरला जात नाही. तुम्ही येताना आपल्या लेकराला घेऊन या, कीर्तनात त्याला झोपू द्या पण आणून बसवा. कारण जर त्याच्या कानावरती ते 4 शब्द पडले ना तर त्याला कुठेतरी पुण्याची प्राप्ती होते. म्हणून प्रत्येक माता मुलांना माझी कळकळीची विनंती, आपल्या गावात सप्ताह असतो, सप्ताहाला आपल्या लेकराला घेऊन जात जा. लेकराला तिथं झोपवा पण बसवा. आज इथं काही मुलं पुढे बसतात, खरंच त्यांचं कौतुक आहे. आता ते इथं पुढे येऊन बसतात. म्हणून प्रत्येक माता मुलीला माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलाला योग्य ती दिशा दाखवा, योग्य ते मार्ग दाखवा, योग्य ते संस्कार द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना जसे माझ्या जिजाऊमातेने संस्कार दिले ना तसेच तुम्ही सुद्धा आताच्या मुलांना संस्कार द्या. आताच्या मुलांना त्याची जाणीव करून द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं काय आणि तुम्ही करताय काय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून जगत असताना दाढी वाढवून किंवा चंद्रकोर लावून होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून जगत असताना त्यांचा आदर्श त्यांचं जसं आचरण होतं तसं आपलं आचरण पवित्र केलं पाहिजे, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणू शकतो. आणि प्रत्येक माता मुलांना माझी विनंती, तुम्हाला जर वाटतं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी या जन्मभूमीवर या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये परत जन्म घ्यायचा असेल तर प्रत्येक माता माऊली जिजाऊ माँसाहेब म्हणून जगली पाहिजे, तरच याचे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. आताच्या माता माऊले ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, तुमचं पण काही चुकीचं नाही. त्या शापच होता माता माऊल्यांना की माता माऊल्यांच्या पोटात काय राहणार नाही, शापच दिलाय रामायणामध्ये. म्हणून आत्ताच्या माता माऊल्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या आईवडिलांना, आपल्या सासू सासऱ्यांना आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्या, घराकडे लक्ष द्या. बाहेरच्या घराकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घराकडे लक्ष द्या. बाहेर त्यांचं काही का चालणार, मी सुखी माझं घर सुखी. तुम्हीच खरी घरची लक्ष्मी आहात म्हणून तुम्ही आपल्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आता माता माऊलीचा समाज जास्त आहे, पुरुष वर्ग कमी, म्हणून तुमच्याबद्दलच बोलायचं माता माऊली. म्हणून सर्वांनी आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपल्या माता पित्यांची सेवा करा. आणि तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशंकरांच्या पिंडीवर बेलाचा अभिषेक केला, आपल्या रक्ताचा अभिषेक केला, तसा आपण शिवशंकरांची चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे. खरंच आंधोळी गावकऱ्यांचं कौतुक आहे, कारण आंधोळी गावकऱ्यांनी
आपल्या शिवशंकरांचं मंदिर भैरवनाथाच्या मंदिराच्या शेजारी स्थापन केलं. आता काही काही गावातले पुरुष ग्रामस्थ मंदिर एका कोपऱ्यात आणि हे मंदिर एका कोपऱ्यात. तसं नाही, तर शिवशंकरांचं मंदिर आपल्या भैरवनाथ श्री काळ भैरवनाथ मंदिराच्या शेजारी आहे. ह्याचा आनंद आहे. आणि हे मंदिर एवढं थाटामाटात उभं केलं. गणपती माचं मंदिर वरती उभं केलं. गणपतीची मूर्ती तिथे स्थापन केली. खूप छान आहे. आणि आपण आंदोरी गावकरांनी प्रत्येक वेळेस आपल्या शिवशंकरांच्या मंदिरात कधी आलात तर पाया पडायला या, त्याचं दर्शन घ्या, त्यांचं सतत नामस्मरण करा. शिवशंकरांचं महात्म्य खूप माने, त्यांचं कार्य सुद्धा खूप माने. शिवशंकरांनी आपल्या जीवनात प्रत्येक वेळेस विष्णुदेवांचं स्मरण केलं आणि विष्णुदेवांनी शिवशंकरांचं स्मरण केलं. म्हणून आपण सतत शिवशंकरांचं नामस्मरण करा. शिव म्हणता वाचे पर्वत जळती पापाचे, म्हणून शिवशंकरांचं नामस्मरण करा आणि शिवशंकरांचं जप आपल्या सतत मंत्र ठेवा. कारण शिवशंकरांचा जप केला तर कधी काळाचे भेद नाहीच होतात. हे जाभंगाचं अंतिम चरण. एका जनार्दने सेवा, 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 एका जनार्दने शिव, एका जनार्दने
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचा दोष आणि काही जे चांगलं असेल ती माझे सद्गुरू शंकर महाराजांची कृपा. करीविली जैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. काय वाकडे का नीट असेल ते माझ्या भगवंतालाच माहिती. आणि मी जे ही कीर्तन रूपी सेवा करू शकले ते माझे सद्गुरू मूर्ती असणारे सद्गुरू ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती सद्गुरू शंकर महाराज रसाळ उर्फ दादा इंचगिरी रसाळ संप्रदाय गुरुभक्त मंडळ जेऊर यांच्या चरणाशी नतमस्तक होते. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण नाम हरिभक्त परायण कानकोपऱ्यात नाव असणाऱ्या माझे हरिभक्त परायण स्वप्नील महाराज काळाने समाज प्रबोधनकार कीर्तनकार प्रवचनकार यांचे मी चरणावर माझे कीर्तन नतमस्तक करते. माझे असणारे आजोबा आप्पा महाराज तांबे यांच्या चरणावर मी माझी कीर्तन रूपी सेवा नतमस्तक करते. माझ्या आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक करते आणि माझ्या श्री माऊली बालवाडकर शिक्षण संस्थेच्या चरणी मी माझी कीर्तन रूपी सेवा समर्पित करते. अहो ही मुलं दिसतात नाही सगळी माझ्या समोर शिकले. रोज ही मुलं 4 वाजता उठतात. आता मुलं दुसरी ते ह्या मुलांवर याच वयात योग्य ते संस्कार झाले तर ती पुढे आपला हिंदू धर्म चालू शकतात आणि पुढे आपली हिंदू संस्कृती त्यांना समजेल. म्हणून प्रत्येकाने मुलांना नाही संस्कृत घालता आला तरी चालेल नाही कुठल्या संस्कृती सोडवता आले तरी चालेल पण घरी असताना योग्य ते संस्कार द्या. नृत्य डान्स क्लास लावण्यापेक्षा जरा पक्वादाचे ह्याचे क्लास लावा. या आध्यात्मिक क्षेत्रात त्यांना कुठेतरी वारसा दिसू द्या. या आध्यात्मिकात या वारकरी संप्रदाय आहे काय हे तरी कळू द्या. माझ्या गुरु समान असणारे ननावरे महाराज शिंदे महाराज धायगुडे महाराज यांचे मी नतमस्तक होते. रासकर महाराज सगळ्यांचे मी नतमस्तक होते आणि ज्यांच्यामुळे मला ही कीर्तन रूपी सेवा भेटली मी त्यांचे शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. ज्यांच्यामुळे मला ही प्रवचन रूपी मागच्या वर्षी तुमच्या सप्त्यात पहिल्याच दिवसाची भेटली होती आणि त्यांच्यामुळे आज मला ही कीर्तन रूपी सेवा बसल्या मिळली असे माझे संजय मामा धायगुडे मामा यांच्या चरणावरती मी नतमस्तक होते. कारण त्यांच्यामुळे मला तुमच्या गावात बोलायची संधी भेटली आणि मी 9वीच कीर्तनकार आहे. माझं दुसरंच कीर्तन आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि मला गायकांनी खूप साथ दिली. माझं गायन एवढं पक्क नाही आणि त्यांचे मी आभार मानते. मृदुंग मणी मृदुंग सम्राट आयुष विरे पठाडे पाठक यांचे मी आभार मानते. खरंच खूप छान तुम्ही पक्का वाजवला. पीटी मास्तर यांचे विवेक पठाडे त्यांची जोडी पाठक त्यांची जोडी खरंच अभिमान आहे. वडील पीटी वाजवतात आणि मुलगा पक्वाज वाजवतो. अशी संस्कृती आपल्या जीवनात चालली पाहिजे. वडिलांचे जे कार्य चालवतात ना तेच मुलांवर संस्कार होतात. त्यांचे संस्कार आज मुलांवरती झाले. खरंच आभार मानते मी तुमचे आणि ज्यांनी विना घेतला त्यांचे सुद्धा आभार मानते. सर्व टाळकऱ्यांचे आभार मानते आणि या छोट्या मुलांचे सुद्धा आभार मानते. मृदुंग सम्राट असणारे आता मृदुंग शिकतात माझ्याच मामाचा मुलगा श्रीतेज महाराज ताईगुडे यांचे मी आभार मानते. खरं तर माझं ही जन्मभूमी माझ्या जन्मभूमीत मला दुसरी नौकी कीर्तनकार म्हणून सेवा करण्यात भेटली हे मी माझे परमभाग्य समजते. खरं तर ही माझ्या वडिलांची सुद्धा जन्मभूमी आणि माझी सुद्धा जन्मभूमी हीच. मी सर्वांचे आभार मानते आणि माईक सिस्टीमचे खरंच खूप आभार मानते. माझं दुसरंच कीर्तन असून मला तुम्ही साथ दिली योग्य प्रकारे. मला काहीच कळत माईक सिस्टीम मला खरं सांगते. तुम्ही मला साथ दिली मी तुमचे आभार मानते. कॅमेरामॅनचे मी आभार मानते. तुम्ही एवढं कॅमेरा घेतला त्यांचे आभार मानते. नंतर माझे आजोबा बाळकृष्ण महादेव धायगुडे यांचे दोन्ही मुलं अंकुश धायगुडे आणि तानाजी धायगुडे माझे मामा यांचे मी आभार मानते. माझे दोन्ही सुद्धा आजी त्यांचे मी आभार मानते. आणि माझे आजोबा असणारे आजोबांप्रमाणे प्रेम देणारे माझे
आजोबा तुळशीराम शिंदे यांचे मी आभार मानते व सर्व श्रोते वर्गाचे आभार मानते आणि या दोन चिमुकल्यांचे आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय जय झाले समाधान तुमचे आता